आम्ही सर्व केस मागे घ्यायची मागणी करतो. एकूण गुन्हे 961 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते. नाही 961 नाही नाही, एक आठवं ही एकदम अपडेट आकडेवारी आहे. तर ती 830 फडणवीस साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली. 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी. नाही नाही 830 मागे गेलो. 64 थोडेसे गुन्हे गंभीर. 64 मध्ये पात्र नसलं तर 64 फक्त. बरं, आता याच्यात गंभीर काय येतं, हे पोरच नाहीत त्याच्यात. नाही, ते आपण गुंतले. बरोबर बोललो ना त्याच्याप्रमाणे आम्ही ती थोडीशी करतो. ती एक. दुसरं, आंतरवलीत हाणलं कुणाला? आम्हाला. की शिकवणार आमचे गुन्हे मागं घेऊ नका. आमचे गुन्हे मागं घेऊ नका. 307 120 ब त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. तर आपण हा मुद्दा काय बोला नाही माझ्या तिथे त्यावेळी. आमच्यावर 120 ब आणि 307 लावलाय ना आमच्यावरती. आधी आम्हाला कोणी आणलंय फुटेज काढा, चलू दे कोर्टात. त्यांच्यावर 307 120 ब लावा. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते ते. नाही पडलं तर नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा. नाही, सरसकटचं सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले. गंभीर त्यांनीच केले ना, आम्ही नाही ना. आम्ही असे बसलेलो होतो. पण आता असे आपण- बसलेले लोक होतो. ढकलाढकली त्यांनी सुरू केली, मारझोड त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करण्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल पाहिजे. आपली मागणी आहे. ते रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला आणणारे. हो ना, बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या. टोटल ते दुर्दैवी घटना होती. टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं. टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे. पण आपण मी बोलतो साहेबांशी आणि मोदीशी बोलतो. आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहिली. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेल्यांचे. माझ्या आकडे- बरोबर का रे? कुठे गेला देऊ? नाही माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राहील त्यामध्ये पैसे द्यायचे. हा, नाही तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले. 100% म्हणला तुम्ही म्हणून. हा, बरोबर. नाही आता नाही म्हणले ना बोलताना, म्हणून मी कन्फ्युजन काढलं ती. एक मिनिट 100% दिलेत म्हणले ते. मग ते समाजात गलत संदेश जाईल ना. इथं लाईव्ह सुरू आहे. 100% दिलेत म्हणले. प्रस्तावात प्राप्त न झालेली संख्या. बरोबर 60,000 पैकी 355 लोकांच्या वारसानं 10 लाख दिले आहेत. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले. हा, तर ते आता सीएम साहेबांच्या कारण पहिली मला म्हटले मी क्लिअर करून होता म्हणून आलाय प्रस्ताव आलाय. तुमचा त्याला उद्या मिळाली. उद्या मी तुम्हाला सोमवारपर्यंत 31 घेतले. प्रस्ताव आले. सोमवारी सही घेऊन पण देऊ तुम्हाला. आता करेक्शन झाले आले ते. हे सोमवारपर्यंत होऊन जाईल रबी. आता 275 लोकांना मिळाले. 31 राहिलेत लोक. त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपल्या विनंती एवढीच आहे. आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे, सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय, आपल्या भावनेचा आधार तर मी करतो नेहमी. आता आम्ही कोण ढकलून लावले तेव्हा? नाही, आपण आम्हाला जवळ घेतलं, प्रेम केलं, आम्ही पण कुठं ढकलून लावले? म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो. 10 महिने झाला ना. आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना. हा, तेवढं झालं शा खायला. तसंच नाही तर काय तर. तसंच नाही तर काय. करू आपण. फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू. आम्ही देतो सगळे रेकॉर्ड आणून आपल्याला. माझे बहुतेक 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला. देतो आम्ही तुम्हाला. म्हणजे मग आणि मी काय करतो बघ याची बैठक घेऊन परत आपल्या समजेल की आता नवीन रेसिपी तयार केलं खबरमध्ये याला किती तुमचा खबा हैदराबाद घ्यायच्या दिवशी. आपण अनेक वेळच्या विषयात बोललो आपण वेळोवेळी. आपल्याला कल्पना दिली काय होतं काय नाही. तर त्या बऱ्याच त्या चौकटीत जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही, आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी काय आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागं होतंय. नाही आता ती वेळ येणार नाही. मी कवर कंबर ज्या मागण्या आपण नाही, तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो.